आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ज्यावेळेला महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेला मराठा उपसमितीमध्ये सगळे मराठेच होते, त्यावेळेला पवार साहेब काही बोलले नाही। आज मात्र ते म्हणतात की मराठा उपसमितीमध्ये सगळे मराठेच कसे। नंबर 2 ते असं म्हणाले की पवार साहेबांनी त्यावेळेला वेगळी भूमिका घेतली होती, आता वेगळी भूमिका घेतली होती। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं जावं याबद्दल स्पष्ट भूमिका ते का घेतली? एक तर मी हात जोडून आणि बाईट दाखवणार असला तर पुरी दाखवा। मी हात जोडून विनंती एका गोष्टीची करते की भुजबळ साहेब हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत, त्याच्यामुळे आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्या माणसाबद्दल त्याच्या मताबद्दल आपण काही वेगळं मत मांडावं एवढी काही मी मोठी नाही, ना वयानी ना कर्तृत्वाने। त्याच्यामुळे विनम्रपणे मी आता विरोधात त्यांच्या बसते, म्हणून त्या छोट्याशा जागेतून मी त्यांच्याबद्दल हे बोलते, ह्याची नोंद सगळ्यांनी घ्यावी। कारण का भुजबळ साहेब सगळ्याच वतीने माझ्यापेक्षा मोठे, त्याच्यामुळे खूप विनम्रपणे एक पॉलिसी लेवल म्हणून मी ह्याचं उत्तर खूप विनम्रपणे देते। हा माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा। दुसरा मुद्दा मी खूप विनम्रपणे भुजबळ साहेबांना विचारू इच्छिते किंवा आज त्या सरकारमध्ये जे जे महाविकास आघाडीमध्ये होते त्या सगळ्यांना विनम्रपणे विचारू इच्छिते की त्या सगळ्या पॉलिसीमध्ये तुम्ही सगळे पवार साहेबांनाच नेता मानत होता ना? तुम्ही त्यांच्याच पक्षामध्ये, ते ज्या पक्षाचं नेतृत्व करायचा त्या पक्षातच तुम्ही होता, त्याच पक्षातून तुम्ही मंत्री झाला, उपमुख्यमंत्री झाला। तुमच्या कष्टाचे आहेत, मी नाही म्हणत नाही, त्या पक्ष वाढवण्यात तुमचेही कष्ट होते, पण मग तेव्हा महाविकास आघाडीवर जेव्हा हे लोक टीका करतात, जे महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते, ऐसा कैसा चलेगा, तेव्हा तुम्ही का नाही बोलला? आणि त्यावेळीच काय मीटिंगमध्ये कुठे काय झालं याचं उत्तर मला नाही देता येणार, पण पवार साहेब तेव्हा मुख्यमंत्र्यांशी बोलले असतील का नाही हे मला नाही माहिती, कदाचित बोललेही असतील, आपल्याला काय माहिती। पण भुजबळ साहेब त्या मंत्रिमंडळात होते तेव्हा त्यांनी पवार साहेबांची याची का नाही चर्चा केली? ते होते ना त्या मंत्रिमंडळात। पण आता छगन भुजबळ साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करतात, म्हणतात की एकमेव देवेंद्र फडणवीसच आशीषचा किरण है ओबीसी मंत्रिमंडळ। ठीक है ना, समय समय में बहुत बड़ी बात होती है, हर नई सुबह होती है। भुजबळ साहेब पवार साहेबांबद्दल हेच 20 वर्ष बोलत होते, आधी बाळासाहेबांबद्दल हेच बोलायचे, त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांबद्दल तुमच्याच चॅनलवर मी 20 वर्ष पाहिलंय ते बोललेत, आता देवेंद्रजींबद्दल बोलतायत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।